ज्यांना ज्या आसनात कम्फर्टेबल त्या आसनात बसायचे, सुखासन, पद्मासन, सिद्धासन, ज्या आसनामध्ये कम्फर्टेबल त्या आसनात बसायचंय. आज आपण बोलणार आहोत अस्थमावरती. अस्थमा भरपूर लोकांना मेजर प्रॉब्लेम आहे, लहान मोठ्यापासून सगळ्यांना आता तो होत चाललाय. तो होतो कशामुळे काय हे आपल्याला जाणून घ्यायचं नाहीये, बट त्याच्यावर उपाय काय ते आपण बघूयात. योगामध्ये भरपूर असे तुमचे डायबिटीज सारखे आणि कॅन्सर सारखे रोग बरे होत आहेत. तुम्ही बघितलं असेल की कोरोना काळामध्ये एवढ्या मोठ्या महामारीमध्ये आपल्या योगामुळे भरपूर लोकांचे प्राण वाचले. तर त्यासाठी आपण आज अस्थमावरती काय थोडेफार जे आसन आहेत आणि प्राणायाम ते बघूया. तर फर्स्ट मध्ये काय करायचंय, दोन्ही हात वरती स्ट्रेच करायचे, चांगले ओढायचे आणि एल्बो टू एल्बो होल्ड करायचे ह्या प्रकार. दोन्ही हात वरती ओढले गेलेत आणि चेस्ट चांगल्या प्रकारे ओपन झाले. जे काही आपले ब्लॉकेज आहेत ते चांगल्या प्रकारे ओपन होतील. दोन्ही हात आपण पकडलेत तर ते थोडेसे खाली घेऊन जायचे आणि आता मानेला पाठीमागे एकमेकांवरती प्रेस करायचं, जेणेकरून आपली चेस्ट चांगली ओपन होईल परत. आणि आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे, छातीमध्ये श्वास भरायचा आहे या प्रकारे. जेवढा तुम्ही छातीमध्ये श्वास भरता येईल तेवढा छातीमध्ये श्वास भरा आणि 10 सेकंद 15 सेकंद होल्ड करा आणि मग थोडस रिलीज करायचं. परत सावकाशपणे परत श्वास भरायचा आहे. थोडा वेळ थांबायचंय, 10 सेकंद 15 सेकंद क्षमतेनुसार करायचंय. कोणतंही तुमच्या ओव्हर करायचं नाहीये. नजर समोर ठेवायची आहे. सोपं असं नाही, फक्त इफेक्ट खूप जास्त आहेत. चला आता दोन्ही हात वरती घ्यायचेत. आता उजवा हात पहिले ठेवायचा, त्याच्यावरती डावा हात परत सेम. यामध्ये वेगळी बाजू ताणली जाणार आहे. परत एकदा डोक्याने प्रेस करायचंय, दीर्घ श्वास घ्यायचा. 10 सेकंद 15 सेकंद होल्ड आणि देन स्लोली रिलीज करायचं श्वासाला. हे तुम्ही 10 रेपिटेशन 15 रेपिटेशन करायचे ज्यांना अस्थमाचा त्रास आहे त्यांनी. परत डीप इनहेल, इनहेल इनहेल इनहेल, होल्ड 10 सेकंद 15 सेकंद होल्ड आणि देन रिलीज, रिलॅक्स. आता करणार मांजर आसन, कॅमल कॅट पोज. आसनं तेच असतात, फक्त त्यांना करायचे आणि कोणत्या रोगावरती आपण करतो ते एक मेन इम्पॉर्टंट असतं. नाहीतर आसनं काही बदललेले नाहीयेत. आपण हे त्रिकोणासन हे आसन करूनच आपण प्रत्येक याच्यावरती काम करत असतो रोगावरती. दोन्ही हातांमध्ये चांगलं खांद्याइतकं अंतर घ्यायचंय, खांद्यांपेक्षा जास्त नाही. दोन्ही हात चांगले स्प्रेड करून खाली फिक्स करायचे. एक मांजर जशी आपले पंजे फिक्स करते त्या प्रकारे. गुडघे पायाची बोट ह्या प्रकारे ठेवायचे. श्वास घेत खाली जाणार आहोत. पाठ वरती उचलायची जास्तीत जास्त, पोट आतमध्ये ओढलेलं आणि श्वास सोडत समोर बघायचं या प्रकारे. छाती पूर्णपणे ओपन करून घ्यायचे, बॅकला कॉन्केव करायचे. परत श्वास घेत श्वास हा पूर्णपणे छातीमध्ये भरायचा आहे आणि सोडताना पूर्णपणे छाती पूर्ण लांब करायचे, घसा पूर्णपणे लांब. जे काही ब्लॉकेज आहेत आपले ते पूर्णपणे निघून जातात त्याच्यामुळे. परत समोर बघायचंय. कमीत कमी 10 ते 15 वेळा हे आसन करायचंय. रेग्युलर हे केल्याने तुमचा अस्थमा बरा होतो. रिलॅक्स. आता करणार आहोत गोमुखासन. गोमुखासन कशा प्रकारे करायचं, दोन्ही पाय समोर, उजवा पाय फोल्ड करून बटक्स खाली ठेवायचं.
आणि त्याच्यावरती डावा पाय ह्या प्रकारे ठेवायचा आहे. दोन्ही पाय व्यवस्थित फिक्स करून घ्यायचे. ज्यांना गोमुखासन मध्ये बसता येत नाही त्यांनी आपल्या सुखासन मध्ये बसले तरी चालेल. फक्त आपल्याला हँड होल्ड करायचे पाठीमागे. आता जो पाय वरती घेतलाय तोच हात वरती जाणार. दोन्ही हात वर घ्यायचेत आणि उजवा हात हा खालनं पकडायचा, खालनं घेऊन जायचा पूर्णपणे. उजवा हात खाली आणायचा आणि एकमेकांना लॉक करायचंय. दोन्ही हात एकमेकांना लॉक झाल्यानंतर समोर बघायचंय आणि छातीत श्वास घेत पूर्णपणे ओपन करायचे. ज्यांना हे पकडता येत नाही त्यांनी नॅपकिन किंवा मग काहीतरी दोरीचा सहारा घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचे हात जास्तीत जास्त जवळ येतील आणि तुमचं गोमुखासन हा चांगल्या प्रकारे बनेल. उजवा खांदा हा पाठीमागे ढकलायचा, तो पुढे येऊ द्यायचा नाहीये. आणि डावा जो कोपर आहे तो पूर्णपणे वरती उचलायचा, डोक्याच्या पाठीमागे जाणार आहे आणि वरती बघायचा प्रयत्न करणार आहोत. थोडा वेळ होल्ड, श्वास घ्यायचा आहे, श्वास घेऊन सोडायचा आहे. 10 सेकंद 15 सेकंद तुमच्याकडनं जेवढा वेळ होल्ड होईल तेवढा वेळ होल्ड करायचा प्रयत्न करायचा आहे. रिलॅक्स. अदर साइड. दोन्ही पाय सरळ करायचे. डावा पाय फोल्ड करून बटक्स खाली, त्याच्यावरती उजवा पाय ह्या प्रकारे. दोन्ही हात वर. डावा हात खालनं घेणार आहोत पूर्णपणे, जास्तीत जास्त वर घेऊन जायचा हात आणि उजवा हात वरनं घेऊन होल्ड करायचे एकमेकांना. समोर बघायचंय. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. छातीमध्ये श्वास भरायचा प्रयत्न करायचा, पोटामध्ये श्वास भरायचा नाही आज, जेणेकरून आपली लंग्सची कॅपॅसिटी जास्तीत जास्त वाढेल. रिलॅक्स. पायाची मांडी घालून घेऊया. आता एक ब्रीदिंग एक्सरसाइज करणार आहोत.